श्री स्वामी समर्थ. स्वामी परिवारात तुम्हा सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत आहे. ज्या भूमीवर स्वामीचे पाय पडले ती भूमी धन्य झाली आणि ज्यांच्या पाठीवर स्वामीचा हात आला त्यांचे जीवन धन्य झाले. राजा असो या रंक, स्वामीच्या दरबारातून आजवर कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. आजचा हा अर्धा तास प्रवास तुमच्या मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देईल. चला तर स्वामी समर्थ गुरुवारच्या चारित्र्यात आणि अलौकिक भक्तीत एकत्र प्रवास करूया. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 7 शब्द नाही तर जगातील कोट्यावधी भक्तांचा सर्वात मोठा आधार आहे. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जेव्हा माणूस थकून जातो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी महाराजांचे हे शब्द आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. सज्जनांनो, आज आपण अशा एका अवधूत पुरुषाच्या, साक्षात दत्तात्रेयाच्या अवताराच्या चारित्र्यात आणि अलौकिक लीलामध्ये प्रवेश करणार आहोत, ज्यांना अक्कलकोटच्या भूमीला साक्षात वैकुंठ बनवले. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ गुरुवारचा महिमा, त्यांचे विचार आणि त्यांच्या लीलासह रहस्य अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि श्री स्वामी समर्थ. स्वामी वाणी परिवारात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्या भूमीवर स्वामीचे पाय पडले ती भूमी धन्य झाली आणि ज्यांच्या पाठीवर स्वामींचे हात आला त्यांचे जीवन धन्य झाले. राजा असो या रंक, स्वामीच्या दरबारातून आजवर कोणीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. आजचा हा अर्धा तास प्रवास तुमच्या मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देईल. चला तर स्वामी समर्थ गुरुवारच्या चारित्र्यात आज अलौकिक भक्तीचा एक प्रवेश करूया. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ 7 शब्द नाही तर जगातील कोट्यावधी भक्तांचा सर्वात मोठा आधार आहेत. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर जेव्हा माणूस थकून जातो, जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी महाराजांचे हे शब्द आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतात. आज आपण अशा एका अवधूत पुरुषांच्या, साक्षात दत्तात्रेयाच्या अवतारात, चारित्र्यात आणि अलौकिक लीलेमध्ये प्रवास करणार आहोत, ज्यांनी अक्कलकोट भूमीचा साक्षात वैकुंठ बनवले. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ गुरुवर्य महिमा, त्यांचे विचार आणि त्यांच्या लीलाचे रहस्य अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ महाराज नक्की कुठून आले, त्यांचे वयोमान किती होते, या प्रश्नाचे उत्तर मानवी तर्काच्या पलीकडचे आहे. स्वामी स्वतःला कधी चेलिया म्हणजेच नेपाळ तर कधी कंदबवन या ठिकाणाहून आलेले सांगायचे. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, महाराज आपले नाव काय आहे, आपले मूळ काय आहे? तेव्हा स्वामी म्हणाले, आम्ही मूळ उटवृक्ष, आमचे नाव नृसिंह भान. स्वामी म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांचा तिसरा अवतार मानले. नृसिंह सरस्वती अवतार म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज. असे म्हटले जाते की श्री नृसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनात बसले. सुमारे 300 वर्षे ते समाधीमध्ये होते. त्यांच्या भोवती वाळवीने प्रचंड वारूळ बनवले होते. एके दिवशी एका लाकूड तोड्याने कुऱ्हाड चुकून त्या वारुळावर लागली आणि त्यातून तेजस्वी स्वामी समर्थ प्रकट झाले. महाराजांच्या मांडीवर त्या कुऱ्हाडीचे वळण शेवटपर्यंत दिसत असे. त्यानंतर स्वामींनी संपूर्ण भारत भ्रमण केले. हिमाचल, काशी, जगन्नाथपुरी, श्रीशैल्य, मंगळवेढा करत शेवटी 1856 स्वामींनी पाऊल अक्कलकोटमध्ये पडले. अक्कलकोटमध्ये स्वामींचे आगमन झाले आणि ती भूमी धन्य झाली.
वटवृक्षाच्या छायेत बसून स्वामींनी हजारो भक्तांचा उद्धार केला. स्वामींचे रूप कसे होते? लांब हात, मोठे पोट, तेजस्वी डोळे, पांढरे शुभ्र दाढी आणि मुखावर अथांग करुणा. स्वामी राजे असोत वा रंक सर्वांना समान पाहात. स्वामी अक्कलकोटला आल्यावर चोळप्पा घरी राहिले. चोळप्पांची उपस्थिती बेताची होती, पण स्वामी त्यांची अढळ श्रद्धा होती. स्वामींनी चोळप्पाच्या घरात भक्तीचे केंद्र बनवले आणि त्यांच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट केले. एकदा एक मोठे पंडित स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आले. त्यांनी स्वामींना कठीण वेदशास्त्रावर प्रश्न विचारले. स्वामींनी एका साध्या गुराख्याला बोलवले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि गुराख्याने वेदांचे उच्चार केले. कठीण श्लोकाचे अर्थ सांगायला सुरुवात केली. पंडिताचे डोळे उघडले आणि ते स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. एका भक्ताचा काळ जवळजवळ आला होता, तेव्हा स्वामींनी स्वयंभक्तांचे मरण टाळून त्याला नवीन आयुष्य दिले. अशा अनेक कथा प्रसिद्ध आहेत. स्वामी समर्थ नाव जिथे घुमते तिथे काळही थांबतो, अशा भक्तांचा अनुभव आहे. स्वामी महाराजांचे जीवन हीच त्यांची शिकवण होती. त्यांनी कधीही अस्वस्थ कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. त्यांनी माणसाला कर्म करायला शिकवले. स्वामींकडे कुणी आळशी माणूस गेला की स्वामी त्याला रागवायचे. बसू नका, काम करा, हा त्यांचा स्पष्ट संदेश होता. भगवंताची कृपा हवी असेल तर आधी स्वतःचे कर्तव्य चोख बजावले पाहिजे. तसेच स्वामींच्या दरबारात श्रीमंतांचा किंवा ज्ञानाचा अहंकार चालत नसे. जो नम्र झाला त्याला स्वामींनी जवळ केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा केवळ एक दिलासा नाही, तर स्वामींनी भक्तांना दिलेला अभयवचन आहे. तुम्ही न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर असता तेव्हा स्वामी अदृश्य रूपाने नेहमी तुमच्यासोबत असतात. आजचे युग हे तणावाचे आणि स्पर्धेचे युग आहे. अशा वेळी माणसाला मानसिक शांततेची अत्यंत गरज असते. 1878 मध्ये स्वामींनी अवतार कार्य समाप्तीची घोषणा केली आणि समाधीस्थ झाले. पण समाधी घेण्यापूर्वी त्यांनी भक्तांना सांगितले होते, मी गेलो असे मानू नका, मी जिवंत आहे. आजही हजारो भक्तांना स्वामींच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. दररोज श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मनातील भीती, चिंता, नकारात्मकता नष्ट होते. तारक मंत्राचे पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामींना महागड्याच्या वस्तूंची गरज नाही. त्यांना गरज आहे ती फक्त तुमच्या निष्कपट प्रेमाची आणि श्रद्धेची. बंधू आणि भगिनींनो, स्वामी समर्थ हे केवळ एक नाव नाही, तर एक अशी शक्ती आहे जो असा प्रकाश आहे, तो आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेतो. जर तुम्ही